तर हा मसाला तुम्ही बघतात ना, हा मसाला इतका छान आणि सोप्या पद्धतीने बनला जातं ना, म्हणजे गावाकडे गावरान पद्धतीमध्ये. आणि माझी आईसुद्धा स्पेशल असंच बनवते मसाला कारलं. तर आईचंच बघून बघून मी शिकलेलं आहे. तर त्याच पद्धतीने मी तुम्हाला आज हे मसाला कारलं म्हणजेच भरलेलं कारलं बनवून दाखवणार आहे. हा मसाला बनवून बघा आणि ह्या मसाल्यामध्ये हे कारलं करून बघा. खूप छान चव लागते, खायला इतकं टेस्टी लागतं, अजिबात कडू लागत नाही. टिफिनला रात्रीच्या जेवणासाठी सुक्की भाजी म्हणून तुम्ही हे कारलं बनवू शकता. तर हे बघा मस्त झालेलं आहे, असं कुरकुरीत गरमागरम टेस्टी आणि हेल्दी कारलं, भरलेलं कारलं बनवलेलं आहे. दाखवते मी तुम्हाला याची छोटीशी रेसिपी. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनेलला आपल्या सबस्क्राईबर करा. तर इकडे बघू शकता 2-3 मोठे कारले घेऊन आलेले आणि आईनीच हे कारले कटिंग केलेलं आहे. तर बघू शकता तिने 2-4 अशा फोडी केलेल्या आहेत कारल्याच्या. बी माझ्या आईला आवडतात कारल्यामध्ये, काढून देत नाही, तर त्यामुळं मी ठेवलेलं आहेत. पण तुम्ही या ब्या वगैरे काढू शकता आणि छानपैकी याला असं पोकळ करू शकता. हे बघा, पण बीसुद्धा खूप चांगले लागते बरं का कारल्यामध्ये, पण नसेल आवडत तर काढू शकता. आणि हे आता हे कटिंग माझ्या आईने केलेली आहे कारल्याची, बघू शकता. हे असं बी वगैरे ठेवलेलं आहे. आता आपण काय करणार आहोत, याच्यामध्ये थोडंसं मीठ लावणार आहोत. हे बघा मस्त कटिंग झालेले आहेत, फक्त बी वगैरे ठेवलेले आहेत. हे असे जे कट केलेला भाग असतो ना, त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं, चिमटीमध्ये मीठ बसन असं हे कारल्याला मीठ चोळून घ्यायचं. ह्याने काय होतं, कडवटपणा निघून जातो आणि दुसरी गोष्ट कारल्याला चव छान लागते. हे बघा, ह्याचा कटसुद्धा मला भेटत नाही आहे, भेटला बघा. आता याच्यामध्ये असं चिमटीमध्ये मीठ घ्यायचं आणि असं याला चोळून घ्यायचं. मीठ किती लावलं म्हणजे इतकं पण नाही, पण थोडंसं जास्त जरी झालं तरी त्याचा कडवटपणा बॅलन्स होतो, म्हणजे काय असं खारट वाटणार नाही. आणि मीठ लावून झालं, सगळ्या कारल्याला मीठ चोळून झालं की मग त्याच प्रोसेसमध्ये चिमटीमध्ये हळद घ्यायची आणि असे चोळून घ्यायची. म्हणजे हळद मीठ हे सुरुवातीला कारल्याला नक्की लावा, हे असं चोळून घ्यायचं. हे बघा, हळद मिठाची चव आणि याची एक फ्लेवर आणि कडवटपणा जो बॅलन्स होतो ना, म्हणजे कमी होतो, तो अप्रतिम राहतो. आता मी सगळे हळद मीठ सगळ्या कारल्याला चोळून घेतले. हे बघा मस्त चोळून घेते सगळ्या कारल्याला, अशी हळद मीठ थोडं थोडंसं असं चोळून घेते. खूप छान हे कारलं मी तुम्हाला आज दाखवते, अगदी माझ्या घरची पद्धत दाखवते, नक्की करून बघा. खूप छान चवदार बनतं, सोपी पद्धत आहे, काही जास्त मसाले वगैरे वापरायचे नाही, झटकीपट बनलं जातं आणि तुम्हाला नक्की आवडेल तुम्ही ज्यावेळेस हे ट्राय करताल. एक छोटंसं भांडं घ्यायचं, टोप घ्यायचा, पॅन घ्यायचा, त्याच्यामध्ये अगदी 1 चमचा तेल टाकायचं आणि हळद मीठ लावलेले हे जे कारले आहेत ना, त्याच्यामध्ये पहिले असे परतून घ्यायचे तेलामध्ये. हे बघा, हे असं चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि थोडंसं 1 ग्लास पाणी टाकायचं आणि याला घ्यायचं आहे शिजून. आणि कारल्याला आपल्याला गाळ करायचं नाही, ही गोष्ट लक्षात ठेवा. अजिबात कारल्याला गाळ नका करू. थोडंसं नरम सॉफ्ट हाताने दबायला लागलं इतकंच कारलं शिजून घ्यायचं. म्हणजे गाळ केलं ना तर मसाला सोबत ते कारलं तुटलं जाऊ शकतं किंवा ते कारलं खाण्याची काही मजा येत नाही. म्हणजे त्याच्यामधला जो कडकपणा, त्याच्यामधला जो क्रंचीपणा असतो ना, तो मस्त वाटतो खायला. मग ते वांगं असो, दोडका असो, भेंडी असो किंवा हे असं कारलं. हे बघा, हे असं थोडा वेळ याला शिजून घ्यायचं हळद मिठाच्या पाण्यामध्ये. आता बघा परफेक्ट झालेलं आहे कारलं. इथे मी गॅस केला आहे बंद, कारण मला जास्त गाळ शिजवायचं नाही आहे. आणि बघा आता मी तुम्हाला दाखवते, कारल्याचा रंग चेंज झालेला आहे. हे बघा, सगळं पाणी निथळून घ्यायचं, सगळं असं दाबून निथळून घ्यायचं. हे बघा, चांगलं शिजलेलं आहे कारलं. आता याच्यापेक्षा काही जास्त आपल्याला शिजवायचं नाही, बस होते, पुरेसं आहे. बाकीचं कच्चापणा राहिलाच नाही, शिजलेलं आहे. थंड करून घ्यायचं, गरम आहेत हे कारले. जो पण आपण मसाला तयार करतो तो पण हे कारलं जरा थंड करून घेऊया. तर परफेक्ट असे शिजलेले आहेत. याच्यामध्ये कच्चापणा मी थोडा ठेवलेला आहे, गाळ नाही करायचं. तुम्ही पण ही गोष्ट लक्षात ठेवा, गाळ नका करू. आता ही शेंगदाणे घेतलेत बघा, भरपूर घेतलेत, कारण हा जो मसाला आहे ना कारल्याचा, तुम्हाला खरं सांगते, हा मसाला ना मी 2-3 भाज्याला सुद्धा वापरते, म्हणून याच्यातला थोडा काढून ठेवणार आहे. 10-12 लसणाच्या पाकळ्या आणि शेंगदाणे. अगोदर काय करायचं, शेंगदाणे थोडे भाजून घ्यायचे, लगेच लसूण नाही टाकायचं, कारण शेंगदाण्याला कसं थोडा वेळ लागतो भाजायला. त्यामुळं सुरुवातीला शेंगदाणे जरा खरपूस भाजून घ्या, जोपर्यंत त्याच्यावर डाग पडत नाही. हे बघा, आता छानपैकी हे शेंगदाणे भाजलेत, अगदी करपवायचे पण नाहीत.
थोडेसे डागं डागं दिसायला लागले की मग आपण याच्यामध्ये हा जो लसूण घेतला आपण 10-12 पाकळ्या लसणाच्या घ्यायच्या आणि त्याच्यामध्ये टाकायच्या आणि 1 चमचा जिरे टाकायचे. तुम्ही हवं त्याच्यामध्ये तीळ टाकू शकता किंवा सुकं खोबरं टाकू शकता. वेगवेगळ्या प्रकारे मसाले हा बनला जातो, पण मी तुम्हाला माझ्या घरची पद्धत दाखवते. सिम्पलच मसाला आहे हा. आता बघा शेंगदाणे भाजून निघलेत आपले चांगले, त्यामुळे आता फक्त लसणाला थोडासा शेक द्यायचा आहे जिऱ्यासोबत. चांगलं मिक्स करून घ्या आणि भाजलं गेलं की लगेच गॅस बंद करायचा आणि मी काढून घेतले बघा. आता हे आपल्याला करायचे वाटण. मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून ह्याचं आपण वाटण करून घेऊया. छान झालेले आहेत क्रिस्पी. मोठ्या भांड्यामध्ये मी हे सगळं टाकून घेते आणि आता आपलं ह्याला वाटण करायचं. हे बघा आता ह्याचं मी एक चांगलं वाटण केलेलं आहे. तर तुम्ही पाहू शकता लसूण, शेंगदाणे आणि जिऱ्याचं हे वाटण केलेलं आहे. हे असं इतकं जाडसर ठेवायचं, अगदी जाड पण नको आणि अगदी बारीक पण नको. हे असं थोडंसं मीडियम पाहिजे. तुम्ही नीट बघून घ्या. हे अशा पद्धतीचं हे वाटण करायचं. ह्याच्यामध्ये जर लाल मिरची टाकली ना तर शेंगदाण्याची चटणीसुद्धा ही बनली जाऊ शकते. मस्त झालेलं आहे वाटण. आता आपण एका प्लेटमध्ये याला काढून घेऊया. हा मसाला तयार करून तुम्ही कारलं किंवा वांगं करून बघा, मस्त चव लागते. हे बघा अशा पद्धतीने करायचं. हे थोडासा एक शेंगदाणा राहिला आहे तो काढून टाकते. आता हे सगळं चोळून घ्यायचं मस्त व्यवस्थित. हा मसाला ना तुम्ही एकदम असा बनवून सुद्धा डब्यामध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवू शकता. खराब होत नाही, 4-5 दिवस तरी राहतो. आता हे जे लसूण शेंगदाणे जे आपण वाटले ना त्याच्यामध्ये आपण मसाले टाकायचे. त्यामध्ये मी 2 चमचे लाल तिखट टाकलाय, 1 चमचा गरम मसाला टाकलाय, 1 चमचा धना पावडर टाकलाय, अर्धा 1 चमचा हळद टाकते. हळद थोडी टाकायची कारण आपण कारल्याला लावलेली आहे हळद, त्यामुळे हळद थोडी टाकायची इकडे. आणि चवीनुसार मीठसुद्धा इथे थोडं टाका, फक्त मसाल्यापुरतं टाका ह्या, कारण कारल्याला आपण लावलेला आहे त्यामुळं खारट नको व्हायला. तसंही कारल्याला मिठाचं प्रमाण कमी जास्त झालं तरी तो बॅलन्स होतो. आता हे सगळे जे मसाले टाकलेत ना आपण ह्या शेंगदाण्याच्या कूटमध्ये, ते सगळं ह्याला चोळून घ्यायचे. हे बघा असं एकदम ह्याला चोळून घ्या. हाच मसाला ना तुम्ही तयार करून ठेवू शकता. प्रत्येक भाजीमध्ये 2-3 चमचे जर टाकले ना तर कुठलाही कुटाणा वाटण करायची गरज लागणार नाही. छोट्या छोट्या भाज्या ह्या मसाल्यामध्ये होऊ शकतात. चण्याची उसळ, मटकीची उसळ, मेथीची भाजी होऊ शकते, गवारीची भाजी, भरपूर भाज्या या मसाल्यामध्ये तुम्ही करू शकता. मी असं करून ठेवते कधी कधी. थोडंसं पाणी किंवा तेल टाकायचं 1 चमचा आणि हा मसाला असा पॅक करायचा. हे बघा मी थोडं पाणी टाकले आणि हा मसाला पॅक केला. असा मसाला पॅक झाला ना मग कारला असो किंवा वांगा असो, मसाला पॅक राहतो. स्टफिंग आपली पॅक राहते, तेलामध्ये अशी सुटत नाही, निसटत नाही. त्यामुळं थोडासा त्याच्यामध्ये ओलापणा ठेवा. आता हे कारले घेतलेत बघा. आता हे सगळा मसाला याच्यामध्ये हलक्या हाताने स्टफिंग भरायची. मग तुम्हाला कमी जास्त जितका लागेल तितका भरा. मी कारला असो वांगा असो मला जास्त मसाला आवडत नाही, म्हणजे दोन्ही मसाला असो आणि आपलं जे वांगा असो कारला असो ते पण खाण्याची एक मजा आली पाहिजे का नाही. नुसता मसाला मसाला पण खाऊन काय फायदा. ते बघा आता मस्तपैकी पॅक झालाय. हे असं थोडंसं ओला केला की असं पॅक राहतं, सुटत नाही अजिबात. मग जसं आहे तसंच राहणार हा मसाला. चांगला पॅक झालेला आहे आणि कारलं पण आपलं चांगल्या प्रकारे शिजलेलं आहे. याला फक्त आता भाजून घ्यायचं म्हणजे फ्राय करायचं. सेम प्रोसेसनी मी हे सगळे कारले मसाल्यामध्ये भरून घेते. ह्या अशाच प्रोसेसमध्ये तुम्ही वांगं करू शकता, दोडका करू शकता किंवा भरलेली भेंडीसुद्धा तुम्ही अशी करू शकता. हे बघा कारल्याचं ना ते शिजलेलं पाणी जे असतं ना, ज्यावेळेस आपण पाण्यातून काढतो त्यावेळेस ते पाणी निथळून घ्या. सगळे कारले मी भरून घेतलेत मसाल्यामध्ये. आता आपण लगेच याला फ्राय करून घेऊया. हे बघा किती सुंदर प्रकारे मसाला याच्यात पॅक झालेला आहे, अजिबात कुठेही निसटला नाही आणि हा तेलातसुद्धा सुटणार नाही. पॅनमध्ये थोडं तेल तापत ठेवायचं आणि एक एक कारल्याच्या फोडी आपण इथं सेट करून घ्यायचं. गॅस अगदी स्लो करायचा आणि मंद आचेवर याला कडक करून घ्या.
आणि उरलेला थोडासा मसाला ह्याच्यामध्ये टाकला तरी छान वाटेल खायला. आणि नाही टाकलं तरी नॉर्मल हे कारले भाजून घेतले तरी बस आहे, फ्राय करून घ्यायचे. तर मी थोडासा मसाला टाकते आणि बाकीचा ठेवून देते, कारण भरपूर सारा मसाला झालेला आहे. हे बघा, थोडासा मसाला टाकते, छान वाटतं भाकरीसोबत भातासोबत खायला. आता आपले हे कारले कडक भाजून घ्यायचे तेलामध्ये, थोड्याशा तेलामध्ये सुद्धा हे फ्राय होतात. याला थोडा वेळ द्यायचा, लगेच अलटीपलटी नाही करायचं, थोडा वेळ द्यायचा आणि हलक्या हाताने मग याला अलटीपलटी करून घ्यायचं. गॅस स्लोच ठेवायचा, नाहीतर कारले करपले जाऊ शकतात. हे असं 2 चमच्याच्या सहाय्याने, 1 चमच्याच्या सहाय्याने करू शकता. तुम्हाला 2 चमच्याच्या सहाय्याने सोपं जाते बघा, 1 चमच्याने मला जमत नाही जास्त. हे बघा, पलटी होत नाही मला 1 चमच्याने कधीच, 2 चमच्याने मी व्यवस्थित करता येतं. तर मसाला बघा कारल्याचा आतपर्यंत कसा फ्राय होतोय, हलक्या गॅसवर सगळा मसाला किती छान फ्राय होतोय, कारल्यामध्ये कडकपणा तयार होतोय. आणि तुम्ही पाहू शकता आपलं हे कारलं किती मस्त असं कुरकुरीत व्हायला लागलेला आहे. मसालासुद्धा जो टाकला आहे उरलेला तो पण क्रिस्पी होतोय. बस थोडा वेळ द्यायचा, 1-2-3 मिनटं ह्याला असं फ्राय करून घ्यायचं. लक्ष ठेवायचं, नाही तर मसाला हा करपला जाऊ शकतो, पॅनला चिटकू शकतो. हे असं पलटी करायचं. हे बघा मस्त झाले का नाही आपलं हे भरलेलं कारलं. आता याला असं सेट करायचं. तुम्ही याच्यावर झाकण ठेवू शकता किंवा नाही ठेवलं तरी हरकत नाही. झाकण ठेवल्याने काय होईल, वाफेवर जास्त पिचपिच होऊ शकतं कारलं. आणि कारलं आपल्याला कसं असं गरमागरम असं क्रिस्पी पाहिजे. हे बघा मस्त कडक झालेलं आहे कारलं. मसाला बघू शकता तुम्ही याचा किती छान भाजला गेला आहे. आणि हे आता आपलं हे भरलेलं कारलं केलं आहे बघा, तुम्ही पाहू शकता किती छान क्रिस्पी कुरकुरीत हे कारलं झालेलं आहे तयार. मसाला अजिबात कारल्याचा कुठेही निसटला नाही किंवा सुटला नाही. म्हणून अशा पद्धतीने मसाला तयार करायची. टेस्ट इतकी भारी लागते, अजिबात कडू लागणार नाही, भाकरीसोबत अप्रतिम लागतो. माझं तर खूप फेवरेट आहे हे मसाला कारला. तर माझं आज मन झालं होतं, तुम्हाला पण व्हिडिओ शेअर केलेला आहे, पाहू शकता तुम्ही. खूप छान लागतं, हेल्दी आहे, आपल्यासाठी खूप पौष्टिक आहे कारलं. नक्की ट्राय करून बघा. भरलेलं कारलं जर आवडत असेल तर हे अशा पद्धतीने एकदा करून बघा. सोप्पा मसाला सांगितलेला आहे, पण चव मात्र भरपूर छान लागते. चपातीसोबत, भाकरीसोबत, डाळ भात वगैरे केला की तोंडी लावायला सुद्धा तुम्ही असं मसाला कारला करू शकता. तर बघा मस्त झालं आहे का नाही आपलं हे भरलेलं कारलं. आवडले असेल व्हिडिओ तर लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईबर करा आणि असं कारलं एकदा नक्की ट्राय करून बघा. आणि खूप छान लागतं बरं का हे कारलं, एकदा तरी नक्की ट्राय करून बघा. भेटते मी तुम्हाला पुढच्या एका अशाच व्हिडिओसोबत.